साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यातील 1,10,000 अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून 20,000 पदांची भरती केली जाणार आहे। केंद्र सरकारच्या पोषण 2.0 अंतर्गत आता पदभरतीसाठी 10वी नव्हे तर 12वी उत्तीर्ण महिलांनाच संधी मिळणार आहे। मदतनीस पदासाठी 7वी उत्तीर्णाची अट कायम राहणार आहे। 26 जानेवारी नंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। अंगणवाडी सेविका होण्यासाठी पूर्वीपासून 10वी उत्तीर्ण अशी अट होती, परंतु अंगणवाड्यांमधील 75 लाख विद्यार्थ्यांची दररोज पोषण ट्रॅकर ॲप प्रमाणे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे आता सेविकांच्या पदासाठी 12वी उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल। त्या संबंधीचा शासन निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। 30 जानेवारी पूर्वी मदतनीस महिलांना शैक्षणिक पात्रतेनुसार सेविकापदी पदोन्नती दिली जाणार आहे। त्यानंतर इतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी, त्यांची यादी प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती मागवण्यासाठी किमान 20 ते 25 दिवस लागणार आहेत। विधवा, जात संवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता यावरून संबंधित पात्र उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अंगणवाड्यांमधील 20,000 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती एकात्मिक बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। 12वी उत्तीर्ण महिला तरुणी सेविका म्हणून रुजू झाल्यास पोषण ट्रॅक ॲपवर माहिती सहजपणे भरता येईल। मुलांच्या शिक्षणाकडेही विशेष लक्ष राहील आणि कुपोषण कमी होण्यास मदत होईल। हा शैक्षणिक पात्रता वाढीमागील हेतू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले।